रात्री लवकर झोपणेही आवश्यक आहे. नाहीतर आपण रात्री लेट झोपलो आणि सकाळी लवकर उठलो तर तेही आपल्याला हेल्थसाठी चांगलं नाही. त्यासाठी त्याचंही प्लॅनिंग करावं लागेल. आता माझी मुलगी लहान असल्यामुळे माझं तसं काही ठरवल्याप्रमाणे होत नाही. तरी पण मी लवकर उठण्याचा प्रयत्न करते. आज मी 5:30 वाजता उठले होते. अहोंना 6:45पर्यंत कामावर जायचं होतं. त्यामुळे त्यांना टिफिन लवकर द्यायचा होता. त्यामुळे लगेच फ्रेश होऊन किचनमध्ये लागले. पटकन दूध वगैरे गरम करून घेतलं. अहोंना अंघोळीला पाणी गरम करून ठेवलं आणि सकाळची कामावर माणसं जाईपर्यंत खरंच खूप धावपळ असते. तरी शरूची सकाळची स्कूल नाही आहे, त्यामुळे त्यांचं लेटच रुटीन आहे. त्या उठल्यावर नाश्ता वगैरे बनवते. आता तुम्ही म्हणाल, मग तू स्वतःसाठी कधी वेळ घेतेस? सकाळी उठल्यावर तर तू किचनमध्येच असते. तर सकाळी ऑफिसला गेले की नंतर पाणी भरणे, किचन क्लिनिंग हे माझं 7 ते 7:30पर्यंतचं रुटीन असतं. स्कूलला सुट्टी असेल किंवा अहोंना ऑफिस असेल तर तेव्हाचं रुटीन वेगळं असतं. पण जेव्हा अहोंना ऑफिसला जायचं असतं तेव्हाचं हे माझं रुटीन असतं. पण माझ्या मुली 9 ते 9:30पर्यंत झोपतात, कारण शरूचं स्कूल हे 12:30चं असतं. मग त्या झोपल्या आहे त्या वेळेत मी देवपूजा करून घेते आणि नंतर निवांत 1 ते 1.5 तास शांत बसते. त्यावेळेस मी माझी व्हिडिओची कामे करते. कधी कधी रात्री व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नाही, मग मी त्यावेळेस करते. नंतर स्वतःसाठी कॉफी करून निवांत पीत बसते किंवा कधी कधी ग्रीन टी किंवा चहा वगैरे. आणि गरम पाणी तर मी स्वयंपाक करतच पिते, कारण मला बसून प्यायला सकाळी टाईमच नसतो, कारण जेवण पण बनवायचं असतं. किंवा मोबाईलचं काम नसेल तर थोडा वेळ मेडिटेशन करते. एक्झरसाईज काही करत नाही, कारण मुली झोपलेल्या असतात, मग त्याच्यामुळे तिथे जागाच राहत नाही. मग त्या उठल्यावर त्यांना अंघोळीला पाणी देते. तोपर्यंत मी नाश्ता वगैरे बनवते आणि मग आम्ही तिघे मिळून एकत्र नाश्ता करतो. आणि त्याच्यानंतर मग शरूची स्कूलची तयारी करून घेते आणि महत्त्वाचे कपडे वगैरे धुवून घेते, कारण दुपारी खूप लेट झाला तर कपडे सुकवायला पण लेट होतो, म्हणजे वाळत नाहीत. मग त्याच्यामुळे लवकरच धुवून घेते, जेणेकरून कपडे पटकन सुकतात. आणि महत्त्वाचं कपड्याचं काम उरकलं ना की सगळी कामे झाल्यासारखंच वाटतं. असं प्रत्येक गृहिणीचंच होत असेल. कपडे धुतले की सगळ्यांना फ्रेश वाटतं आणि सकाळीच लवकरच कपडे धुतले कधी पण चांगले. मग कपडे वगैरे धुवून झाले की नंतर त्यातून वेळ राहिला तर लादी वगैरे पण पुसून तेव्हाच घेते, म्हणजे स्कूलला जायच्या आधी 12च्या आतमध्ये मी सगळी कामे उरकून घेते. पण समजा जर उठायला उशीर झाला तर ही जी कामे आहे त्याच्यामध्ये जवळपास 1 तासाचा अंतर पडतो. मग त्याच्यातील काही कामे आधी होतात आणि काही नंतर होतात. मग असं काहीतरी होऊन जातं. आणि जे आपलं रोजचं ठरलेलं असतं किंवा जे रुटीन आहे ते जर झालं नाही तर मनावरती खूप बर्डन येतं, म्हणजे प्रेशर वगैरे येतो. अरे आपलं हे काम राहिले, अरे आपलं ते, आणि एक्स्ट्राचं मग काहीच काम होत नाही. मग त्याला मग सुट्टीचा दिवस शोधायला लागतो. आणि सुट्टीच्या दिवशी पण जर समजा आपण उशिरा उठलो तर तेव्हासुद्धा हे असंच होतं. कधी कधी माझ्या बाबतीत पण हे असंच होतं. संडेला वगैरे आम्ही लेट उठलो की मग माझी बाकीची कामे किंवा ठरवलेली जी कामे आहेत ती होतच नाही, कारण सगळेच लेट उठतात. सगळे लेट उठले की सगळ्यांचं चहा नाश्ता जेवण वगैरे पण करायचं असतं. मग त्याच्यामध्ये पूर्ण दिवस निघून जातो आणि एक्स्ट्रा क्लिनिंग वगैरे आहे त्याच्यासाठी पण टाईम भेटत नाही. किंवा दिवशी आपण कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करतो किंवा कुठल्या रिलेटिव्हला भेटायला जायचं असतं, त्याच्यामुळे सुद्धा लेट झाला तर खूपच प्रॉब्लेम येतो. म्हणजे कामं वगैरे उरकून जायचं खूपच प्रेशर येतो. त्याच्यामुळे सुट्टी दिवशीसुद्धा आधीच प्लॅनिंग करून ठेवायला लागतं आणि नेमकं टायमिंगवरच उठायला लागतं. तरच आपल्याला जे आपली ठरवलेली कामे वेळेवर होतात, कारण ही सगळी कामे आपलीच आहेत आणि आपल्यालाच करायची असतात. त्याच्यामुळे आपल्यालाच मॅनेजमेंट ठेवायला लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचं. तर असो, तर आज सकाळी सकाळी लवकर उठून फ्रेश वगैरे होऊन किचनमध्ये लागलेली होती. आणि इथं मला टिफिनमध्ये आज सुक्का झुणका बनवायचा होता आणि चपात्या वगैरे बनवणार होते. भाजीला पण होतं, पण त्यांना आज झुणकाच खायचा होता म्हणून टिफिनसाठी बनवत होते. आणि एका साईडला दूध वगैरे गरम करून ठेवलेलं होतं, कारण ना सकाळी कॉफीच लागते. आणि तर त्याचबरोबर मी स्वयंपाक करत करत कोमट पाणी प्यायला घेतलेलं होतं. चहा वगैरे लगेच घेत नाही. ते शरू वगैरे उठल्या किंवा त्याच्या आधी जर थोडा वेळ असं वाटलं की चहा वगैरे प्यावा किंवा कॉफी, तर मी तेच घेत असते. मग इथं अंघोळीला पाणी वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर इथं चपात्या वगैरे पण करायच्या होत्या. भाजी वगैरे बनवून घेतलेली होती आणि ते साईडला ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर इथं चपात्या वगैरे करायच्या होत्या. मग आधी कणिक वगैरे मळून घेतली आणि पटकन चपात्या करायला घेतल्या. आणि सकाळची घाई होती, कारण सकाळीसुद्धा पाणी येतं. म्हणजे आमच्याकडे 2 टाईम पाणी असतं, संध्याकाळीसुद्धा येतं आणि सकाळीसुद्धा येतं.
मग त्याच्यामुळे दोन्ही टाईम पाणी भरायला लागतं. खर्चायचं जास्त भरायला लागत नाही, पण पिण्यासाठी जास्त करून भरायला लागतं, कारण आम्ही पिण्यासाठी बॉटल्सच यूज करतो. त्याच्यामुळे बॉटल्स वगैरे भरायला लागतात. नंतर मग मुलींना ग्लासने वगैरे घ्यायला खूप भांडी वगैरे काढून ठेवतात. मग त्याच्यामुळे बॉटल्सनेच पाणी पितो. आणि मग त्याच्यानंतर पाणी वगैरे यायच्या आधी म्हटलं चपात्या वगैरे करून घ्याव्या. त्यात माझं मध्ये पाणी प्यायचं चालूच होतं. आणि गरम पाणी सकाळी सकाळी जास्त जात नाही, तरी पण मी सवय लावायचा प्रयत्न करते की रोजच्या रोजच पाणी घेतलं पाहिजे, कारण ते खूप गरजेचं पण आहे. पण कधी कधी विसरून जाते पिण्यासाठी, कधी कधी पिते. असं माझं काहीच रुटीन असतं सकाळी. त्याच्यानंतर चपात्या वगैरे करायला ठेवून गेलं. आणि महत्त्वाचं म्हणजे आता मुलांचे एक्झाम पण चालू होणार आहेत, तर त्याच्यामुळे त्याची पण प्रिपरेशन करायची आहे. म्हणजे मुलांकडून अभ्यास वगैरे करून घ्यायचा आहे. त्यासाठी त्यांच्यासोबत आपल्याला आपल्या पण कामांचं मॅनेजमेंट करावं लागणार आहे, कारण मुलं स्वतःहून अभ्यासाला बसत नाहीत. तर त्यांना एक्झामच्या वेळेससुद्धा आपल्यालाच पुढं होऊन अभ्यास करायला लागतो. रोजचं तर ठीक आहे, थोड्या वेळ आपण त्यांना ओरडून बसायला लागतो, पण एक्झामच्या वेळेस सगळी तयारी आपल्यालाच करून घ्यायची असते. मग त्याच्यामुळे ते पण नियोजन करायचं आहे. आणि मुलांना महत्त्वाचं आता उन्हाळा येतो आहे, तर थोडंसं हायड्रेटेड ठेवणं ते पण गरजेचंच आहे. तर अशा काही टिप्स वगैरे आहेत, त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर त्याच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे, एक्झाममध्ये मुलांची कशी काळजी घ्यायची वगैरे. तर सध्या तर माझंही तेच नियोजन चालू आहे. तर आता शरूचा पण अभ्यास वगैरे घ्यायला चालू करायला लागेल, कारण एक्झाम थोड्या दिवसावर राहिलेली आहे. आणि तिचं पण उठण्याचं वगैरे रुटीन ठरवायला लागेल, कारण सकाळी खूप लेटच उठते ती. मग आता सध्या तरी पण आता उठवायला लागेल, कारण नंतर कसं लेट उठलं तर पुन्हा रिव्हिजन वगैरे त्याच्यामध्ये पण टाईम जातो आणि त्यांची पण खूप घाई होते. आणि एक्झाममध्ये कसं प्रेशर असणं पण खूप चांगलं नाही. तर इथं माझा टिफिन वगैरे पण रेडी झालेला होता. भावांना टिफिन वगैरे पॅक करून दिला. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी कॉफी वगैरे बनवायला घेतली. घरातली कामाची माणसे जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत त्यांचं हाताखाली वगैरे सगळं द्यावं लागतं. जोपर्यंत ते कामावर जातात तोपर्यंत आपली बाकीची कामे एक्स्ट्राची होतच नाहीत. जेव्हा ते कामावर वगैरे जातात मग तेव्हा बाकीची कामे करायला टाईम भेटतो. मग त्याच्यानंतर इथं कॉफी वगैरे दिली आणि आहोंना पण टिफिन वगैरे पॅक करून दिला. आधी ऑफिसला गेले की त्याच्यानंतर इथं पाणी आलेलं होतं. 6:45पर्यंत पाणी येतं. मग पाणी वगैरे थोडंसं 5-10 मिनटं जाऊन दिलं आणि त्याच्यानंतर इथं बॉटल्स वगैरे भरायला घेतले. आणि त्याच्यानंतर बॉटल्स वगैरे भरून घेतल्या आणि किचन वगैरे पण क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली. आता मुली उठेपर्यंत माझ्याकडे निवांत टाईम होता. तर आता मी माझे व्हिडिओची वगैरे कामं करणार होते. आणि इथं बघा सगळे झोपलेले आहेत. आता ते उठेपर्यंत माझ्याकडे 1 ते 1.5 तास निवांत वेळ आहे. तर असं असते माझं सकाळी 7:15 ते 7:30पर्यंतचं रुटीन. कसं वाटलं नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.